आता आपण मुद्द्यावर बोलूया. आपला इथं दूध पावडर प्लांट आहे का नाही? हा कुठून आला? हे बघा मी तेच सांगितलं तुम्हाला आम्ही कात्रज दूध संघाचा दूध प्लांट भंगारात तुम्ही घेतला. एक मिनिट ऐका. ह्या मी अजिबात तो घेतलेला नाही. तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगतो. आणि जर कात्रजकर त्याची रिसीट असेल की काका हिंगेने आमचा प्लॅन्ट भंगारामध्ये घेतला, अलग लक्षात. एक तर कात्रजकर पावडर प्लॅन्ट नव्हता, कंडेन्स प्लॅन्ट होता. तो जर्मनीने 1900 माझ्या माहितीप्रमाणे मी डायरेक्टर व्हायच्या आधी 100 वर्षाची गॅरंटी होती असं म्हणायचे त्यावेळी. हे बघा कोणत्याही स्टेनलेस स्टीलला 100 वर्षाची गॅरंटी असती का साहेब? मग तो आला कसं काय आपल्या? मग आलाच नाही आहे. तुम्हाला कोणी सांगितलं हे? माझा जो प्लॅन्ट तयार केला तो दुसऱ्याने तयार केलेला आहे आणि मी कात्रजकडून घेतलेलाच नाही. जो कात्रजकडून एका भंगारवाल्याने घेतला होता तो मला म्हणला की तुम्ही घेता का म्हणून, पण त्याचं संपूर्ण खराब झालेलं होतं. ते काय आयुष्य संपलं. आयुष्य त्याचं संपलं होतं. म्हणून तर कात्रजने स्क्रॅपमध्ये काढला ना तो. कात्रज का काढीन स्क्रॅपमध्ये? का माझे तिथं 17 डायरेक्टर आहे का? माझं एकटेच ऐकतील का? सांगा ना मला तुम्ही. मग तुम्ही तो घेतला नाही? काय कारण आहे मला घ्यायचं? मी घेतलंच नाही. त्यांच्याकडे जर रिसीट असेल कुठं जर काय असेल. कसा असा व्यवहार असा थेट होतो का काका? विषय असा आहे, तुम्ही मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. त्यांचा पावडर प्लॅन्ट ते का विकतील? त्यांनी नवीन बसवलाय दुसरा कंडेन्स प्लॅन्ट, हा स्क्रॅप करून. जुना काळ जुन्या काळात सुद्धा जुनं का घेईल मी? मला काय करायचं ते स्क्रॅपमध्ये घेऊन नसताना? काका, कात्रज दूध संघाला जे काय पशुखाद्य तुम्ही पुरवता? अजिबात पुरवत नाही. कात्रजचा स्वतःचा प्लॅन्ट आहे. याला कुठं? कोंडापुरी. बंद पडला तो. बंद आता त्याचं काय चालवाय द्यायचं नोटीस लावली. एक मिनिट एकच मिनिट ऐका की कात्रजचा तो बोर्डाचा निर्णय चालवायला द्यायचा का स्वतः चालवायचा, अलग लक्षामध्ये. आता त्यांनी ते मागच्या मीटिंगमध्ये चर्चा झाली बुवा आपल्याला जर ते जमत नसेल तर तुम्ही हे बघा ही कोऑपरेटिव्ह आहे. क्वालिटीच नाही त्या खाद्याला. हे बघा असं लोक शेतकरी म्हणतात. नाही शेतकरी नाही म्हणत. जो ऐकून घ्या मी तेच सांगतोय तुम्हाला. क्वालिटी म्हणजे काय असतं त्याच्यात? पशुखाद्याला क्वालिटी. पशुखाद्यामध्ये प्रोटीन आणि फॅट चेक केली जाते. काय केलं जातं? 2 गोष्टी चेक केल्या जातात आणि त्याला BIS स्टँडर्ड आहे. कशाला? पशुखाद्याला. आता मुद्दा असा आहे, मी प्रायव्हेटमध्ये विकतो. आता मी बाहेर विकत नाही पशुखाद्य. विषय असा आहे त्याच्यामध्ये. काका आपण थेट चर्चा करू. सिद्धार्थ ॲग्रोला हे काम भेटलं होतं का नव्हतं? हे आपल्या पॅकिंगचं. कशाच्या? कात्रजच्या पशुखाद्याचं. अजिबात नाही हो. कात्रजचा स्वतःचा प्लॅन्ट आहे. ते माझ्याकडे का देतील? तुम्ही का मला कसं काय विचारता तुम्ही? कुठे आहे तुमचं ते हे आउटलेट? कुठं बनतं काय हे? आता इथं बनतं ना? हो. आता मी काय केलं, मी अनेकाकडून माहिती घेतली असेल. तुम्हाला चुकीच्या माहिती दिली चुकीची असू शकते. मी काय म्हणत नाही का. मी स्वतःचा प्लॅन्ट आहे तोच अंडर कॅपॅसिटी चाललाय. तो ते माझ्याकडून कशाला घेतील? तुमचा प्लॅन व्यवस्थित चालतो, कात्रजचा चालत नाही. नाही ना चालत. आता बंद आहे का नाही? तुम्ही बघितलं ना आहे का नाही? नाही त्यात आत बॅग फुल भरलेले आहेत असं दिसतं. नाही ते पशुखाद्य हे रॉ मटेरियल आहे. रॉ मटेरियल हे ट्रकनीच घ्यावं लागतं साहेब. ते काय 10 किलो 20 किलो आणता येत नाही. हो. आता जर आपण पाहिलं ना, आता हे ओपन होत नाही. इथे रेंज नाही वाटतं. बरोबर आहे? रेंज आहे ना. नाही ओपनच होत नाही. मी दाखवतो त्याच्यामध्ये काय आहे. त्याच्यामध्ये काय आहे का तुमच्या याच्यामध्ये कात्रजची गाडी आहे. तुमच्या त्या मंचरच्या तिकडं बघा एक हे पॅकिंगचं युनिट आणि त्यात कात्रजचं सगळं त्याच्यामध्ये. अजिबात होत नाही. मी का खोटं बोलू तुम्हाला? नाही तर नाही. त्यांचा प्लॅन स्वतः ते चालवतील. माझ्याकडून कशाला घेतील? पण त्यांना चालवता येत नाही. पण आपलं त्यांना बघा चालवता. एक मिनटं सांगतो तुम्हाला. कोणताही ब्रँड तयार व्हायला काही काळ जावा लागतो, अलग लक्षामध्ये. ठीक आहे. मग बघा अजून मला तुम्हाला विचारायचं आहे म्हणजे मला सांगा काका का आपलं जे काही हे आहे कात्रजला बॉयलर आहे ते पेटवण्यासाठी आपण ब्रिकेट्स यूज करतो. हां बरोबर. मग ते ब्रिकेट्स कुणाचं? तुमच्या मुलाकडून घ्यायचं. एक मिनिट ऐका. एकच मिनिट ऐका. माझ्या ब्रिकेट जर कात्रजला गरज लागली, ऐकता का तुम्ही? ऐकतोय मी. हो ऐकतोय. ठेवून देतो. ऐका. ब्रिकेट जे आहे हे काय मी टेंडर भरलेलं त्यांचं नाही. तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगतो. जर कुठं मिळालं नाही तर ते बी मला रिक्वेस्ट करतात. माझ्याकडे बाहेर इतकी त्याला गिरायके आहेत.
मला कात्रजला इकायची गरज नाही. कात्रजचा रेटसुद्धा इतरांच्या मानाने कमी आहे, अलग लक्षात. आणि माझा प्लॅन्ट आहे ना ब्रिकेटचा. ब्रिकेट म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे ना? ठीक आहे ना, असे ते जाळायचं असतं. हां, ते जळगावला कोणतं पाचोरड्यात ते कोणत्या तालुक्यात? पाचोऱ्यामध्येच. पाचोऱ्यामध्ये पाचोऱ्यामध्ये. महाडळी का काय नाव आहे? हा, अगदी बरोबर. तुम्हाला बरंच नॉलेज आले, अलग लक्षात. तुमचे हितचिंतक भरपूर आहेत. हितचिंतक भरपूर आहेत आमचे. विषय काय आहे की ते ब्रिकेट आहे ना, ब्रिकेट तिथून जळगाववरून पुण्याला आणणं फार अवघड आहे. त्याच्यापेक्षा तिथंच विकणं, ट्रान्सपोर्टेशन जे आहे का नाही त्याचं, हे तिथं सोपं आहे. कुठं? तिथंच. हा, त्या तिकडं. परिसरात. आणि तुम्ही जर चौकशी केली तर तुम्हाला कळेल की कात्रजला सप्लाय फक्त जर त्यांना मिळालं नाही कुठं ब्रिकेट, तर ते माझ्याकडे मागतात. मी टेंडर नाही भरीत त्यांचं. मी तिथं काम करतो, मी नाही टेंडर भरीत. नाही, तुम्ही कसं टेंडर तुमच्या मुलाच्या नावाने बिल तो निघणार सुद्धा ना? नाही भरीत, मग कसं कोणीच भरीत नाही येत तर आहे ना. अजिबात तुम्हाला चुकीची माहिती कोणी देईल? हे हो, बघा, ही अशी माहिती मला एकाने लिहून दिली. म्हणले हे बघा काकांचं असं आहे बाबा, जे काय पुण्यामध्ये दूध पुरवठा आहे काकांच्याच एजन्सीला, त्याची वाहतूक दर पार आवाचे सव्वा, दुसऱ्याला टेंडर बघा, एक मिनिट. तुम्ही मला एक सांगा, तिथं 17 डायरेक्टर आहे, याचा MD आहे, नियम हे प्रत्येकाला सारखे असतात. आणि कोणी काय, मी काय तिथला मालक नाही आहे का माझ्या मताप्रमाणे तिथं सगळं चालेल? नाही चालणार. नाही पहा ना आता बघा, काय ते काय म्हणतात, कात्रज संघाचे चेअरमन असताना कामगारांकडून भरतीला 5 लाख रुपये घ्यायचे, 30-40 रुपये लावली. एक मिनिट आहे का, तुम्हाला एखादा कामगार भेटला का? नाही आरोप केलाय तुमच्यावर, मी तुम्हाला हा, विचारतो. बरोबर तुम्ही खुलासा करू आहे. शकता, आता yes, no. त्याचा जर कोणी काही आरोप करायला लागले तर त्याला प्रत्येकाला उत्तर द्यायची मला काही गरज नाही आहे. नका देऊ. हा, बरोबर आहे का नाही? हा? संदीप पाटील, संदीप लोढा, विष्णू हिंगे एकाच गाडीतून कात्रजला जायचे. हे अत्यंत खोटे आहे. हे बघा, संदीप लोढा आणि कोण पाटील? संदीप पाटील कोणी- जळगावाला नाही तुमचं ते विकतो काय प्रॉडक्ट वगैरे, काही विकत नाही. संदीप पाटील माझा कोणी सुद्धा नाही आहे. मग ओळख आहे का फक्त? ओळख आहे. काय संबंध नाही म्हणजे काही तुमच्यात संबंध काय नाही. आता माझ्याकडे मित्र तर असेल ना? अहो, असे लय मित्र आहेत संदीप लोढा. माझे. आता मला सांगा, तुमचं संदीप लोढा मित्र आहे. संदीप लोढा मागे 2 गुन्हे दाखल झाले तरी बी तुमचा मित्रच का तो? एक मिनिट आहे का, उद्या तुम्ही काही लफडं केलं, मग आपल्याला माहिती नाही. ऐकून घ्या ना. तर आपण काय करतो, त्याच्याशी व्यवहार बंद करतो. बाबा तू जरा लांबच राहा, तू काय लायकीचा नाही आहे, अलग लक्षात. पण एखादा माणूस समजा तुमच्या ओळखीचा आहे आणि तो तुमच्याकडे आला, तुम्ही काय म्हणणार त्याला? आउट म्हणणार? ती आपली बदनामी नाही, होती ना नाही, त्या नाही. माणसामुळे, तर म्हणायचं बाबा लांबच थांब तू. मुद्दा असा आहे ठीक आहे ना, तुमचं ओपिनियन आहे. सॉरी मी बोललो. मला सांगा, दूध संकलन केंद्रावर खास माणसं विष्णू हिंगेंची नेमलेली असायची, अशोक जाधव त्याची कधी बदलीच झाली नाही. एक विषय असा आहे की आता ज्यांनी तुम्हाला सांगितलं का नाही, ज्यांनी तुम्हाला सांगितलं असेल कोणी, अशोक जाधव हा तिथं मॅनेजर म्हणून राहिला आणि त्याची बदली नाही झाली, तर त्याचं काम चांगलं असेल. तुमच्या मर्जीतला होता म्हणून नाही. माझ्या मर्जीतला नाही, नातेवाईक त्यांचा आहे. कोणचा? त्यांच्या मुलीच्या मागं उभे होते ते मामा म्हणून. आज त्यांना अशोक जाधव वाईट दिसायला लागला का? मग काय दर महिन्याला काहीतरी पैसे पण मिळतात संचालकांना. विषय असा आहे, एक मिनटं तुम्ही मला सांगा, असे पैसे जर तिथं वाटायला लागले कोणी, एवढी स्पर्धा आहे दूध संकलनामध्ये, दूध विक्रीमध्ये, सगळ्यामध्ये, असे कुठं पैसे कोण खात असतं का? मग काही सांगायचं आपलं. काका मला सांगा, सगळे जाऊ दे आता, हे काय मी पण वाचत नाही आणि मला पण जास्त तुम्हाला विचारायचं नाही. मी काय कोण अधिकारी वगैरे नाही, मी सहज बातमी करायला आलो होतो आणि नशिबाने तुम्ही आम्हाला भेटलात आणि ते बरं झालं तुम्ही माध्यमांच्या समोर आलात. पण काका मला सांगा, का हे कात्रजचं कसं भलं होईल, शेतकऱ्यांचं भलं कसं होईल? एक मिनिट आता मला सांगा, 40 रुपये दूध शेतकऱ्यांना फार तर मिळतं, कंपन्या 60-70 रुपयाने विकतात. एक मिनिट आहे का, आता साधारणतः जो खरेदीचा दर आहे हा शेतकऱ्यांसाठी, हा आजचा दर जो आहे हा कात्रजचा साधारणतः
40 रुपयाच्या पर्यंत पडतो. किती? 40 प्लस संस्थेला कमिशन असतं 70 पैसे आणि 80 पैसे असतात बल्कुलरला. तर साधारणतः 41 रुपये 50 पैसे पडतो. बरोबर आहे. त्याच्यानंतर साधारणतः शेतकऱ्यापासून तर चिलिंग प्लॅन्टवर येईपर्यंत 1 रुपया खर्च होतो वाहतुकीचा. किती झाले? 42 रुपये झाले, 50 पैसे झाले. कात्रजला त्याच्यावर म्हणजे इथून ते दूध परत टँकरने तिथं न्यायचं, प्रोसेस करायची, पॉलिथिन वापरायचं, पॅकिंग करायची. त्याच्यानंतर जे विक्रेते आहेत म्हणजे त्याच्यात होलसेलर आणि रिटेलर असे 2 प्रकार आहेत. त्याच्यामध्ये साधारणतः 10 रुपये खर्च येतो त्यांना. किती? 10 रुपये इतका खर्च येतो? येतो ना. हे बघा, 1.5 रुपया पॉलिथिनचा, 2.5 रुपये प्रोसेसिंगचे. किती झाले? 4 रुपये. 2.5 रुपये तुमचे याचे कशाचे डिस्ट्रीब्युशनचे. किती झाले? 6.5 झाले. त्या याला 1.5 रुपया कमिशन देतो. कोणाला? जो विकतो त्याला. किती झाले? 9 रुपये झाले साहेब. त्याच्यानंतर जो डिस्ट्रीब्युटर होलसेलर आहे त्याला साधारणतः 1 रुपया ते 80 पैसे कमिशन असतं. बरोबर झाले ना? 10 रुपये. 10 रुपये जातात ना साहेब. 40नी घ्यायचं, 60नी विकायचं. 60 नाही, आत्ता कात्रजचा दर 54 रुपये. किती? 54. हा, 54 रुपये रेट आहे ठीक कात्रजचा. आहे. आता मी काय जास्त काकांना विचारणार नाही, पण नाही, खऱ्या अजून अर्थानं काय तुमचं- काय विचारायचं? आता जे काय आहे ते समोर आहे. आता विषय आहे ना काका याच्यात. जे आहे ते समोर आहे. समोर आहे. काय विचारायचं? संचालक नाही, असूनही मुद्दा माझं म्हणणं आपलं आहे. डेअरी आहे वगैरे आहे, मुलाच्या नावाने करता. तुम्ही बी मान्य केलं हो. का तुम्ही ब्रिकेट्स वगैरे विकत होता का? आता मी विचारलं की पशुखाद्याचं काय झालं? कोंडापुरीचा कारखाना बंद व्हायच्या मार्गावर आहे, आपला कारखाना मस्त अजिबात नाही. जे वस्तुस्थिती एक ती मिनटं, विचारा एक मिनटं. तुम्ही जे हे पुढचं जे बोलता का नाही उत्तरडे की तुमचा चांगला चाललाय, चाललं नाही का? चांगला चालला तुम्ही कर्ज काय काढीन? मी तुम्हाला हेच विचारतोय ना. 3 महिन्यापूर्वी जर मला 3.5 कोटी रुपये कर्ज घ्यायला लागले, माझं जर चांगलं चाललं तर मी कर्ज का वाढवीन? म्हणतात काका कर्ज म्हणतात, पण काकांच्या बऱ्याचशा जमिनी आहेत या हे परिसरात. बघा, एक मिनिट आहे का की लय जमिनी आहे तर 7-12 दाखवा काकांचे. अलग लक्षात. आज तुम्हाला मी सांगतो, जे सांगत असतील का नाही, माझी जेवढी प्रॉपर्टी आहे ती सगळी माझ्या कर्जासहित कोणी बी घ्यावा. अलग लक्षात. आणि कर्ज फक्त भरावा. किती कर्ज आहे? जे असेल तेवढं प्रॉपर्टी कितीची आहे? ते त्यांनीच व्हॅल्युएशन करावं. माझं म्हणणं हे नाही तर त्यांनी काय करावं. त्यांनी मी ते बरोबरच काम करायला लागलोय राजकारणामध्ये. माझी प्रॉपर्टी त्यांनी घ्यावा आणि त्यांची प्रॉपर्टी मला द्यावा. मी तर त्यांना सिनियर आहे. कोण? जे तुम्हाला सांगतात ते. मला नाव नका घ्यायला, माव तोंड नका इटाळू. अहो, ज्यांना आम्ही काही नसताना मोठं गेले ना, ते आज आमच्या डोक्यावर मिरा वाटतात. याचं दुःख आहे. उतरडे साहेब, हे बघा, मी काय सांगतो, माझा लिलाव कोणी केला? बँकेने केला, शरद बँकेने. मी साहेबांवर रुचाय पाहतो. मी नाही रुचलो. मला तुम्ही सोडणार होते राष्ट्र? अजिबात नाही. गेले पण होते सोड. अजिबात नाही. तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगतो की जे वेळेला काही मंडळी सोडून जात होती त्यांना थांबवा बाबा, समजून सांगा, ही माझी भूमिका होती. आणि कोणीही जरी म्हणला की बाबा नाही यांनीच मला तिथं हे केलं, तर हे मी कधीही मान्य करणार नाही. शेवटच्या रात्रीच्या क्षणापर्यंत मी त्यांना सांगत होतो, आपण एकत्र राहू, एकत्र काम करू, सगळं एकत्र करू. पण शेवटी कसं असतं, प्रत्येकाची हे असतं, काय म्हणतो त्याला, इच्छा असते, ध्येय असतं, काय गोष्टी असू शकतात. इच्छा, आकांक्षा, स्वप्न स्वप्न असतात, ते जाऊ शकतात.